एवढी मोठी संस्था आहे, संस्थेचं एवढं मोठं नाव आहे, लोकांच्या मनामधला संभ्रम लोक समितीची वाट बघणार नाही. मात्र ही घटना समितीचं एवढंच मी सांगेन, ऐका ना, मला कळलं लोकांचा संभ्रम. समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे. मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिले नाही. त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजनवर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज नाही. त्या दिवशी नक्की काय झालं, मग चूक कोणाची? तुम्ही असं तेच आपण परत बोलतोय जे शासन कायद्यानुसार किंवा कुठलाही रुग्ण आपल्या प्रशासनाला कल्पना एकच प्रश्न आहे. कायद्यानुसार कोणताही रुग्ण किंवा प्रशासनाच्या कल्पनांमध्ये त्या निघून जातो, तर आपल्या हॉस्पिटलने किंवा डॉक्टरनी ऍबस्कॉन्डिंग पेशंट आणलेला आहे अशी पोलिसांकडे तक्रार करायची असते. तर आपल्याकडून तशी काही तक्रार केली का? फक्त ऍडमिट असला तर एखादा सांगतो एखादा पेशंट ओपीडीत आला, एक सेकंड, तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो. गेली 25 वर्ष कळवतो. आणि काय होतं, आपण तेच बोलून काही त्यात म्हणजे वेळ प्रेस कॉन्फरन्स भांडायसाठी नाही.